यानंतर बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। भारतानं चौथ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सनी हरवलंय। भारताचा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच कसोटी सामना होता। टीम इंडियानं ही मालिका देखील 2-1 अशी खिशात टाकली आहे आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे। या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं। चौथ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 87 धावांचं माफक लक्ष्य होतं। धर्मशाला कसोटीत अष्टपैलू कामगिरी बजावणारा रवींद्र जाडेजा हा सामनावीर आणि मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला। संपूर्ण क्रिकेट मालिकेत दोन्ही संघात बरेच खटके देखील उडायलाच बघायला मिळालं। धर्मशाला कसोटीत तिसऱ्या दिवशी भारतीय संघ अडचणीत असताना जाडेजा आणि सहा यांची संयमी फलंदाजी बघून ऑस्ट्रेलियन खेळाडू बरेच वैतागले। त्यानंतर त्यांनी आपलं पारंपरिक अस्त्र उपसलं। वेळ जाडेजाला वारंवार ढिवसत होता। त्यावेळी जाडेजानं त्याला फक्त इतकंच उत्तर दिलं की तू फक्त बोलत राहा, मी मारत राहतो। त्यानंतर जाडेजानं शानदार अर्धशतक झळकावून वेडला चोख उत्तर दिलं। ऑस्ट्रेलियावरील मालिका विजयाबरोबरच भारताचं कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थान देखील आणखी भक्कम झालंय। कसोटी संघांमध्ये भारत सध्या 122 गुणांसह पहिल्या स्थानावरती आहे, तर ऑस्ट्रेलिया 108 गुणांसह दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका 107 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे। यंदाच्या मोसमाअखेरीस भारतानं अव्वल स्थान कायम राखल्यामुळे आयसीसीची कसोटीतील अव्वल स्थानासाठीची गदा देखील भारताचा कर्णधार विराट कोहलीला प्रदान करण्यात आली। तसंच टीम इंडियाला आयसीसीकडून 10 लाख अमेरिकन डॉलर्सचं इनामही मिळालंय। धर्मशाला कसोटीतील विजयानंतर भारताचा अष्टपैलू रविचंद्रन अश्विनला आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटवीरासाठीच्या सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफीनं गौरवण्यात आलं। 14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 या कालावधीत शानदार कामगिरीसाठी अश्विनला हा पुरस्कार देण्यात आलाय। अश्विननं सर्वोत्तम कसोटीवीर पुरस्काराचा देखील मानकरी ठरलाय।